हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल आणि माझे व्हिडिओ बघत असाल. सो हा सगळा पसारा कशाचा? आजचा आहे रविवार आणि रविवार म्हणजे मील प्लॅनिंगचा दिवस असतो. सो मी वीकली प्लॅनिंग कसं करते, माझं वीक सॉर्टेड कसा असतो हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. स्पेसिफिकली वर्किंग वुमेनसाठी ज्यांचे मुलं शाळेत जातात, त्या ऑफिसला जातात आणि जेणेकरून आपण किचनमध्ये जास्त टाईम न स्पेंड करता येट हेल्दी गोष्टी बनवण्यात कसं आपलं योगदान राहील याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. सो बघूया मी काय काय करते. ठीक आहे. सो इथे तुम्ही बघू शकता माझ्या डायनिंग टेबलवर केवढा सगळा पसारा पडला आहे. हे वाटाणे आहेत. हे वाटाणे मी निवडून ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून समजा मला कुठली भाजी बनवायची असेल आणि त्याच्यात टाकायची असेल तर आपण टाकू शकतो. मी टाकू शकते. सॉरी, मोस्टली मी जे काय करते मला असं हे सगळेच जण करत असतील, पण मी माझी पद्धत तुमच्याशी शेअर करते की मी कसं करते, मी माझं वीक कसं सॉर्टेड करते. सो हे वाटाणे सोलायला घेतले होते मी. हे पातीचा कांदा किंवा स्प्रिंग अनियन आहे, हे पण मी चिरून ठेवले. सो बेसिकली जे काही चॉपिंग व्हेजिटेबल्स असतात, जे चॉप करायचे असतात, जसं भेंडी झाली, फुलकोबी झाली, हे मी चिरून ठेवते. पालक झाला, हा पालक पण मी चिरून ठेवणार आहे. ॲक्च्युली माझ्याकडे अजून थोडासा पालक उरला आहे लास्ट वीकचा. सो माझं असं प्लॅनिंग आहे की हा अर्धा पालक मी चिरून ठेवील आणि अर्धा मी याची मे बी प्युरी करून ठेवेल, सो दॅट मी ती प्युरी पालक पराठा किंवा पालक पुरी अशा गोष्टींसाठी वापरू शकेल, किंवा एखाद्या भाजीमध्ये पण आपण टाकू शकतो. सो आणि ही कोथिंबीर आहे, ही कोथिंबीर पण मी चिरून ठेवणार आहे. सो हे झालं बेसिक माझं व्हेजिटेबल्ससाठीचं प्लॅनिंग. आता दुसरा हा एक भाग आहे. आता मी अजून एक भाग तुमच्याशी शेअर करते. सो रोज सकाळी पटकन जेवण कसं बनवावं आणि वेळ न घालवता पटापट आपण किचनमधून कसं फ्री होऊ शकेल, जेणेकरून आपण स्वतःला पण थोडासा वेळ देऊ शकू आणि जास्त किचनमध्ये वेळ घालवणार नाही याच्यासाठी, आणि मेहनत कमी. सो मला उद्या भरीत करायचं आहे. सो मी भरताची तयारी ऑलरेडी करून ठेवली आहे. मी वांगे भाजून ठेवले आणि सॉरी, माझ्या इथे ना खूप मेसअप झालं आहे सध्याशी. हे वाटाणे आणि पालकला ना मी ब्लांच करून ठेवलं आहे. सो माझ्याकडे दोन ऑप्शन आहे. डिपेंडिंग अपॉन द टाईम मी चूज करेल मला काय करायचं आहे. आयदर मी याचा हराभरा कबाब करील फॉर किड्स, जेव्हा ते स्कूलमधून वापस येतात तर त्यांना काहीतरी लागतं खायला, सो तेव्हा त्याच्यासाठी. नाही तर मग मी याचे पराठे करीन, स्टफ पराठा जसं मटार आणि पालकचा करतो तसा. सो दोन्ही ऑप्शनसाठी हे प्रेफरेबल आहे. सो हे ब्लांच करून ठेवले, हे मिक्सरमधून मी ग्राइंड करून ठेवील. वेळ मिळाला तर नक्कीच तुमच्याशी याची पण रेसिपी मी जे काय करेल त्याची शेअर करेल. आणि त्याच्यानंतर अगेन हे पिझ्झाचे बेस मागवले. हा सावरडो पिझ्झा आहे, 0 मैदावाला है ना. हे बेस मागवले आहेत मी. सो मे बी टिफिनमध्ये आपण जेव्हा मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी स्नॅक्स म्हणून देतो तेव्हा, कारण प्रिफरेबली मी फ्रूट्सच घेते. हे फ्रूट्स पण आहेत माझ्याकडे. याच्यात फक्त स्ट्रॉबेरी आहे, पण मी ती आतमध्ये ठेवली आहे सध्याशी फ्रीजमध्ये. जेव्हा वापरायची असेल तेव्हा मी बाहेर धुवून त्यांना देते. आणि हे पिझ्झाचा बेस आहे. मे बी एखाद्या दिवशी फ्रूट, एखाद्या दिवशी असं काहीतरी. सो हे पिझ्झाचे 4च बेस मी मागवले होते ब्लिंकेटवरून. म्हटलं हे आपण पिझ्झा पण एक चांगलं ऑप्शन आहे एखाद्या वेळेला त्यांना द्यायला, मे बी शॉर्ट ब्रेकसाठी स्नॅक्समध्ये, किंवा मग ते जेव्हा घरी येतात स्कूलमधून त्याच्यासाठी. आणि हे मी बन्स आणून दिले होते. अगेन 2 ऑप्शन, याच्यात तुम्ही बन मस्का तयार करू शकता आणि नाही तर तुम्ही बर्गर देऊ शकता याचं. सो चॉईस इज युअर्स.
तुम्ही बर्गर करा. मी जनरली याची जी पॅटी असते ना बर्गरची, ती पण मी घरी तयार करायचं प्रिफर करते. सो त्याच्यासाठी पण मी बटाटे बॉईल करून ठेवले. मी तुम्हाला जसं जसं व्लॉग पुढे जाईन तसं तसं तुमच्याशी सगळं शेअर करेन. टिल देन हे आत्ताला मी इतकंच करते. सो मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं की मी काय काय करणार आहे. मी सगळे व्हेजीस चॉप करून ठेवणार आहे आठवड्याभराचे, जे काही मला चॉप करता येतात ते. त्याच्यानंतर स्नॅक्सची थोडीफार प्रिपरेशन करून ठेवली आहे. फ्रूट्स आणून ठेवलेले. सो आता मी बाकीचे प्रिपरेशन कशी करते हे मी पुढे तुम्हाला दाखवेलच. सो व्हिडिओ पूर्ण बघा. हा तुम्हाला युजफुल असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्लॉगला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओजसाठी. टिल देन एन्जॉय माय व्हिडिओ. सो इथे मी तुम्हाला आधी शेअर केलं जसं की मी मील प्लॅनिंग कसं करते ते शेअर केलं, आणि तुमच्याशी गप्पा मारून झाल्यानंतर मी किचनमध्ये आली होती. आणि किचनमध्ये जो काही पसारा पार्सल आलं होतं, भाज्यांचा पसारा होता, पॅकेट्स होते पडलेले अंड्याचे वगैरे, ते आधी सॉर्ट आऊट केलेत मी. म्हणजे इथे अंडे होते, जनरली अंडे एक डझन खूप होतात मला. म्हणजे मी, माझे मिस्टर आणि 2 मुलंच असतो. सो 1 डझन अंडे आम्हाला आठवड्याभर भरपूर होतात. मी खात नाही अंडे, मुलं आणि मिस्टर खातात. सो त्यांच्यासाठी इनफ होतात. सो ते अंडे मी जागेवर ठेवले. आणि इन द मीन टाईम मी शेवग्याच्या शेंगा पण उकडायला लावून दिल्या होत्या, जेणेकरून आठवड्यात कधी सांबार केला किंवा सूप करायचं असेल तर मला ते रेडी भेटतील. आणि मटकी मी भिजवून ठेवली होती फ्रायडेलाच. सो बेसिकली ना माझं मील प्लॅनिंग हे संडेपासून नाही सुरू होत, जे फ्रायडे इव्हिनिंगपासून किंवा आफ्टरनूनपासून सुरू होतं असं तुम्ही म्हणालात ना तरी चालेल. तर छोट्या छोट्या गोष्टी असं वाटतं की हां ओके आपण हे करू शकतो. पण जेव्हा मॉर्निंगला खूप जास्त घाई असते आणि आपल्याला पटकन स्वयंपाक आवरायचा असतो, डबे पण पॅक करायचे असतात, स्वतःचं पण आवरायचं असतं, तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि त्याच्यासाठी मील प्लॅनिंग खूप माझ्यासाठी आवश्यक आहे. कारण मील प्लॅनिंग केलं ना तर मला ना एक मेंटल क्लॅरिटी असते आठवडाभर की ओके मला सकाळी उठून हे करायचं आहे. आणि मी एव्हरी टाईम ऑल ओव्हर द प्लेस नसते. आणि कधी कधी काय होतं ना, खूप कामं असले की आपण आहे ना खूप मोनोटोनस वाटतं, तेच काम रोज तेच करणं. तर त्याच्यासाठी मी स्वतःला मोटिवेट करण्यासाठी ना मी असं थोडंसे बॅकग्राऊंडमध्ये गाणे वगैरे प्ले करते. सो दॅट थोडंसं आपल्याला कसं मोटिवेशन वाटतं, एक थोडं एंटरटेनमेंट पण वाटतं आणि प्लस कामं पण होतात. सो इथे मी हराभरा कबाब करत आहे स्नॅक्स म्हणून. तर त्याचंच मी तुमच्याशी शेअर करत आहे की मी वाटाणा आणि पालक आधीच उकडून घेतला होता आणि त्याच्यात लसूण जिरं टाकून त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं. पेस्ट नाही केली, त्याचं टेक्स्चर असं थोडं दरदरं राहू द्या. तुम्ही पल्स मोडवर मिक्सरमधून ग्राइंड केलं ना तर मग ते पल्स मोडवर केल्यानंतर थोडंसं टेक्स्चर असं दरदर येईल. पेस्ट नाही करायची, कारण पेस्ट समजा तुम्ही केली ना तर मग ना त्याला पाणी सुटायची शक्यता असते आणि आपल्याला मिनिमम पाण्यात त्याला काढायचं. तुम्ही बघितलं असेल की मिक्सरमध्ये मी अजिबातच पाणी घातलं नव्हतं. सो थोड्याशा तेलातनं मी आधी मिरची परतवून घेतली. बरं, मी ना कमी तिखट करत आहे कारण मी माझ्या मुलांसाठी करत आहे. सो तुमचा जो काही स्पायसीनेसची जी काही लेवल असेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली सेट करू शकता. मी माझ्या मुलांसाठी करत आहे म्हणून त्याची स्पाइसची लेवल थोडी कमी असणार आहे. सो इथे मिरची छान परतवून झाल्यानंतर आहे ना मी कांद्याला एकदम ट्रान्सलुसंट होस्तर त्याला परतवलेला आहे. जोपर्यंत कांदा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत मी त्याला कमी गॅसवर परतवला आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी कशी पेस्ट बनवली. एकदम पेस्टच नाही आहे, एकदम त्याला असं सगळे हे एकदम बारीक नाही झालेले आहेत, थोडेसे रफ आहेत, दरदरे आहेत, हाताला स्मूथ नाही लागत. सो हे ना मी कांदा झाल्यानंतर हे पण मी पॅनमध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यात मग मी आपले घरगुती जे काही स्पायसेस असेल ना ते ॲड करायचे. बरं, एक टिप मी देऊ इच्छिते की इथे ना तुम्ही गॅस जितक्या कमीवर ठेवाल ना तितकं बेटर राहील. कारण कसं होतं ना ते लागून आधी माझा गॅस आहे ना हायवर होता तर ते ना लागून आलं होतं थोडंसं, मग मी त्याला कमीवर केला. सो
तुम्ही जितक्या कमीवर ठेवू शकता ना तितक्या कमीवर तुम्ही ठेवा, म्हणजे ते छान होईल. आणि तुम्हाला तोपर्यंत त्याला परतवायचं जोपर्यंत त्याच्या आतलं पूर्ण पाणी, पूर्ण मॉइश्चर इव्हॅपोरेट नाही होऊन जात तोपर्यंत. इथे तुम्ही बघू शकता की मी मीठ ॲड केलेलं आहे. मी तिखट अगदी कमी ॲड केलं होतं आणि गरम मसाला ॲड केला आणि हळद ॲड केली. तिखट याच्यासाठी कमी ॲड केलं होतं की मी ऑलरेडी 2 ग्रीन चिली त्याच्यात टाकल्या होत्या. सो मला अंदाज होता की ते जास्त तिखट पण नाही व्हायला पाहिजे. सो ऑन अँड ऑफ इथे मी बाकीचे पण कामं करत होती आणि याला पण सॉते करत होते. तुम्ही बघू शकता की जोपर्यंत माझं ते मी ठेवलं होतं हराभरा कबाब करायला, तोपर्यंत मी इथे भेंडी चिरायला घेतली होती. कारण भेंडी ही अशी भाजी आहे की एक तर माझा प्लॅनमध्ये पण होतं, मील प्लॅनिंगमध्ये, की मी मंडेला करणार होती भेंडी. सो मी ती आधी चॉपिंग करायला घेतली. आणि बघा मी तुम्हाला इथे तेच दाखवते की माझ्या हातून आहे ना. सो तुमच्याशी गप्पा मारता मारता आणि शेअर करता करता इथे मी भेंडी पण चिरून ठेवली आहे. मटकी पण उकडल्या गेली आहे माझी. सो माझा वीक तर ऑलमोस्ट सॉर्टेड आहे आता. आणि अगेन सो इथे मी कोथिंबीर आणि पालक आता चिरायला घेणार आहे. कोथिंबीर, पालक आणि हे आपलं पातीचा कांदा. पण त्याच्याही आधी, ते चिरायच्या आधी मी आपण जे आता हराभरा कबाबसाठी जे स्टफिंग तयार करून ठेवलेलं आहे, मी त्याचं पूर्ण ते तयारी करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कबाब आत्ता करणार नाही, कबाब मी वेळेवर करेन. पण त्याच्यात जे काही मला इन्ग्रेडियंट टाकून ठेवायचे ते सगळे टाकून मी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे. इथे मी हे उरलेले वाटाणे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवले. हा जो कांदा आपण चॉप केला होता तो भरून ठेवला. आता कोथिंबीर, याच्यात थोडी आधीची कोथिंबीर आहे. सो मी काय करेन ना की जी ताजी कोथिंबीर मी चिरी ती खाली ठेवी आणि मग टिश्यू पेपर ठेवी आणि त्याच्यावर ही जुनीवाली कोथिंबीर ठेवी. सो दॅट जेव्हा मला वापरायची असेल तर मी जुनीवाली आधी वापरेल आणि नवीनवाली नंतर वापरेल. सो असं होतं माझं संडेचं रुटीन, संडेचं मील प्लॅनिंग. आणि पुढे असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचं एक कमेंट मला खूप मोठी एनर्जी देऊन जातं, खूप मोठे मोटिवेशन देतं परत छान छान व्हिडिओज आणण्यासाठी. सो टिल देन माझा व्हिडिओ एन्जॉय करा. बाय, हॅव अ नाईस डे. सो इथे आता मी ना टिक्की बनवायला घेतली होती. त्याच्यासाठी ना मी बटाटा पण बॉईल करून ठेवला होता. बटाटा याच्यासाठी कारण बटाटा ना एक बाइंडिंग एजंट म्हणून पण काम करतो. सो मी बटाटा छान स्मॅश करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी त्याला इतकं स्मॅश करायचं की ते अगदी सॉफ्ट झाला पाहिजे. ॲक्च्युली ना मी अजून एक टिप देऊ शकते. मी इथे हात वापरला, पण इन्स्टेड ऑफ हात तुम्ही ना किसणीवर पण तो बटाटा छान किसला ना तरी तो अगदी मस्त स्मॅश होतो. आणि त्याच्यानंतर जे मिश्रण आपण तव्यात रेडी केलं होतं ते मिश्रण टाकलं आणि तुमच्या मॉइश्चर लेवलच्या हिशोबाने तुम्ही ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लावर एकसोबत टाकू शकता. इथे मी ब्रेड क्रम्स जे वापरले होते ते घरी ब्रेड अवेलेबल नव्हती. सो तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये रेडीमेड ब्रेड क्रम्स मिळतात ते पण यूज करू शकता, नाही तर घरी पण ब्रेड असेल तर त्याचे ब्रेड क्रम्स बनवले तरी चालतील. सो मी इथे ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लोअर ॲड केलं आणि कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने ते ॲड केल्यानंतर मी मीठ इथे बॅलन्स केलं आणि सोबतच थोडंसं त्याच्यात आहे ना मी पाणीपुरीचा मसाला थोडं टँगीनेस द्यायला ॲड केला होता आणि छान असं डो फॉर्म करून मी त्याची टिक्की तयार केली. सो मी तुम्हाला म्हटलं होतं की मी टिक्की नाही तयार करणार, पण मग विचार केला जाऊ दे आता एवढं सगळं केलंच आहे तर तुम्हाला टिक्की पण तयार करून दाखवतेच. आणि त्याच्या ऑलमोस्ट 12-13 टिक्की तयार झाल्या आणि ट्रस्ट मी गाईज, टिक्की इतक्या यम्मी झाला होता हराभरा कबाब. म्हणजे आता मी रेकॉर्ड करत आहे तर माझ्या घरचा कबाब संपलेला आहे एवाना. मुलांना, नवऱ्याला आणि मला स्वतःला इतका
इतका आवडला तो हराभरा कबाब की विचारू नका. सो अशा छान छान रेसिपीजसाठी, छान छान टिप्ससाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि छान मला तुमचं एक सबस्क्रिप्शन, एक कमेंट, एक शेअर मला ना खूप मोठी एनर्जी देऊन जातं आणि खूप मोठं मोटिवेशन देऊन जातं. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब गाईज. टिल देन, love you. Bye. Thank you for watching. Thank you so much. Bye.